तिथं एकाच राज्यात म्हणजे कर्नाटकात तिथं गेलो, तिथं एका पोलीस स्टेशनला गेलो आणि लगेच त्यांनी हा FIR तिथं स्वीकारला. 0 FIRच्या अंतर्गत कोणालाही कुठेही त्या ठिकाणी जाता येतं आणि 2023चा जो BNSचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत या सरकारने 0 FIR हे कंपल्सरी केलंय आणि या 0 FIRच्या अंतर्गत मी इथं मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला सुरुवातीला गेलो होतो. त्यांनी नाकारलं. मी स्टेटमेंट घेत होते पण मोठा अधिकारी येऊन त्यांनी ते थांबवलं. मग मी गेलो बारामतीला, तिथं मला करून दिला नाही. मग मी गेलो CIDला आणि मग या ठिकाणी आलो. काही लोक म्हणतील मी कोर्टात का नाही गेलो. कोर्टात गेलो असतो, मला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, पण कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने तो निर्णय त्या ठिकाणी दिला. याच्यापेक्षा एखादं चांगलं सरकार, एखादं चांगलं प्रशासन, चांगले पोलीस अधिकारी योग्य निर्णय घेऊ शकतात हे कुठेतरी महाराष्ट्राच्या सरकारला, इथं असलेल्या पोलीस प्रशासनाला हे आम्हाला दाखवून द्यायचं होतं. एकाच ठिकाणी गेलो आणि त्याच ठिकाणी हा FIR झाला. खरं खूप काय आम्हाला याच्यासाठी करावं लागलं. आता याच्या पुढे अजितदादांच्या बाबतीतला तपास काय होतोय हे आपल्याला बघावं लागेल. हे झालं या FIR बद्दल. पण उद्याच्या दिवशी त्यांच्या पार्टीमध्ये काही नेते कशा पद्धतीचं राजकारण करतात, कशा पद्धतीने तिथं काय गोष्टी चुकीच्या पद्धतीने करतात, हे उद्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून इथंच सकाळी 11 वाजता मी आपल्या सर्वांसमोर तो विषय त्या ठिकाणी मांडेल.